आहे आपण आता बाय हा सांगा काय झालं, इन्सिडेंट काय झालं ते सांगा. ते असं झालं की आम्ही गाडीवर बसलो होतो येस आणि मी ड्राईव्ह करत होते हा आणि श्रुतीने इतकी फास्ट गाडी घेतली की खड्ड्यातच घातली. काही जसं झालं की 2 खड्डे होते तर मी इकडे गाडी राईट साईडला घ्यायला गेले पण लेफ्ट साईडला घेतली मी गाडी आणि तिथे सुद्धा खड्डा होता आणि आमची गाडी स्लिप झाली आणि आम्ही पडलो. म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही घेते मग तुम्ही धबधब्यात कशाला आले ते सांगा मला हर्षदा मॅडम. एन्जॉय करायला. बर एन्जॉय करायला. प्रीती मॅडम आपल्याला पोहता येतं का? नाही मला पण नाही. आय एम द ओनली वन जिला पोहता येतं आणि मी ह्या दोघींना घेऊन आली आहे. तिघी जणी कॉलेजच्या बाहेर जेव्हा कॉलेज बंद होतं आमचं तेव्हा आम्ही भेटलो होतो. 2 तास वेट करत होतो कॉलेज उघडण्यासाठी. पण तुळशीबाग जर फिरू शकतो 2-2 तास, पेप्सी रोड फिरू शकतो तर मला वाटतं आपण चालू पण शकतो. चालायला काही असा प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला किती वेळ झाला आपण चालत होतो? 15 मिनिटं. आम्ही गाडीवरती आलोय 2 व्हीलर वरती पण येताना एवढे सुंदर नजारे होते, एवढे धबधबे आणि फुल असं हिरवंगार छान वातावरण. पण आम्हाला खूप पाऊस लागला, आम्ही जाम भिजलो पावसात, जे की अवॉइड झालं पाहिजे होतं. आमची गाडी अशी उडून जाणार होती. काय हर्षदा गाडी कशी उडाली होती? फक्त तेवढाच एक फोटो पाहिजे तिथला देवकुंड धबधब्यासमोरचा. कसा पाहिजे फोटो? कसं जरा डेमॉन्स्ट्रेट करून दाखवा आम्हाला. हे पुढे हे दगड आहे यावरती जरा. मी तिथे डायरेक्ट गेल्यावरच दाखवते. आता नको ना. आम्ही टेक्निकली रस्ता चुकलेलो आहोत. लक्ष द्यायला आमच्याकडे कोणीच नव्हतं. आम्ही असंच भटकत आलेलो आहोत. आमचे सिनियर मॅडम पुढे चाललेले आहेत. तर आता यशमुलेच निघालंय माझं. काय बोलू बाई? झालं आता एक 2 सेकंड मध्येच आम्ही पोहोचेल. झालं किती? 2 सेकंड. 2 सेकंड मध्ये. Love you जिंदगी, love you जिंदगी, love you जिंदगी. A few moments later. हो मी तेच सांगायचं, तुलाही पळवती आम्हाला. तुला पण लगेच आम्ही बऱ्यापैकी एक पाऊल जी वॉकिंग डिस्टन्स असतं ते आले ना, ते डोंगरावर चढत आले. आम्ही बऱ्यापैकी चढलोय अर्धा डोंगर. आमची जरा हालत बेकार झाली. काय झाली? बेकार. एक डोंगर चढून आम्ही थांबलेलो आहोत. आता आम्ही पुढे जाणार आहोत. अजून भरपूर डिस्टन्स आहे. आम्हाला लोकांनी सांगितलं की 2 किलोमीटर आम्हाला अजून असंच चढतच जायचंय. सो बघू. पण तुळशीबाग जर फिरू शकतो 2-2 तास, पेप्सी रोड फिरू शकतो तर मला वाटतं आपण चालू पण शकतो. चालायला काही असा प्रॉब्लेम नाहीये. व्हॉट डू यू थिंक? आपण चढू शकतो का? कमान श्रुती. पायाशी जड झाले. ओके. हर्षदाचं काय म्हणणं आहे यावरती? मला तर विचारूच नको. पण तुला असं वाटतंय का वरती आहे का एवढं चढणं? तुला काय वाटतं तिथे गेल्यावरती? तिथे गेल्यावरच कळेल ते. आता अजून किती एक 1.5 किलोमीटर ट्रेक असेल. 2 सेकंड मध्ये आम्ही पोहोचेल. हा 1.5 किलोमीटर असेल. पण तुला असं वाटतं का तिथे गेल्यावरती तो धबधबा बघून वरती आहे म्हणून? ते खूपच वरतीट असणार आहे म्हणून एवढं स्ट्रगल करते आपण त्यासाठी. मला चल हे बघा छान आम्ही चढत होत आता. कॅमेऱ्यात प्रोबॅबली फॉग आलेला आहे त्यामुळे
संडे असल्यामुळे लोक कमीच आहे तिथे, त्यामुळे फार गर्दी नाही आहे. निवांत आम्हाला थांबत थांबत ट्रेक करता येते. आणि मी काही ट्रेकर नाही आहे त्यामुळे दमणं हे साहजिक आहे. मला नाही वाटत 5 मिनिटात आपण येऊ. आता आपण एक डोंगर उतरत आहे. मला असं वाटतं आपल्याला अजून एक डोंगर चढायचं आहे. आम्हाला बऱ्यापैकी 1 तास झाला असेल आम्ही चालत आहोत. 2 तास. हा 2.5 तास झाला असेल. काय ग 2.5 नसेल झाला ग. दीड तासच झाला असेल मला वाटते. आम्ही धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत असं मला वाटत आहे, कारण आम्हाला आवाज येते धबधब्याचा आणि लोकांचा ओरडण्याचा. मी आता पळतच आहोत वाटेवरती. मध्यातच एवढा पाऊस लागला आम्हाला की आम्ही चिंब भिजलेलो आहोत आणि परत पाऊस गेलेला आहे. आता ट्रेक काय आपली थांबलेली नाही आहे. कुठून जायचंय? One eternity later. आम्ही पोहोचलो आहोत. 보이지 않던 영원의 밤 내게 아침을 선물한 건 너야 이제 그새 내가 잡아도 될까 Oh I can make it right Alright माझ्या फोनची बॅटरी डेट झालेली आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत. हर्षदा मागे बस. किती छान. एवढं चढून आल्यानंतर कसं वाटत आहे आपल्याला काहीतरी वरती ठेवतो. झालेलं आहे आपला देवकुंड वॉटरफॉल बघून. काय जायचं का आता? जाऊयात का आपण? चला. लवकर निघूयात. आता करंटली 1 वाजले, पण तरी पण जे जंगलमध्ये आम्ही जे चालत आहोत ह्याच्यात असं वाटत आहे की ऑलमोस्ट अंधार पडायला लागला आहे, कारण वरती आभाळ आलेले आहे. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर उतरून परत घरी जाणार आहोत पुण्याला. हे पण आपल्यात कोणी घसरून नाही पडलं है ना? आपल्यात कोणीच घसरून नाही पडलं. चालू केलंय की मला तुम्हाला ऐकवायचंय पाण्याचा आवाज किती जोरात येते. पूर्ण रस्त्यात अख्ख्या ट्रेकमध्ये फक्त पाण्याचा आवाज. हे बघा, फक्त पाणी सगळीकडे, नुसतं पाणी. देयर इज वॉटर एव्हरीवेअर. म्हणजे आम्ही बरेचसे स्पॉट आहेत मधले, वॉटरफॉल किंवा पुलावरती वगैरे. आम्ही फोटो न काढताच पुढे आलो, कारण आम्हाला तिथे भरपूर पाऊस लागलेला. त्यामुळे आम्ही पावसात फोटो न काढता स्किप करून लगेच पुढे पळालो. सो आता होपफुली जाताना आम्हाला पुलावरती फोटो काढायला भेटतो. अशी रस्त्यात थांबले तिथं पुलावरती. तर आमच्या हर्षदा मॅडमचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे हर्षदा? की पूल कशी आहे की पूल पडला ना तर आम्हाला तिकडे जाता येणार नाही. सो असे लोकांनी ऐकावे, पुलवरती मध्ये थांबू नये, लोकांचे रस्ते अडवू नये. बरं आहे, म्हणजे काय एवढं वाईट नाही आहे. वाईट नाही. हां 12,000चा फोन आहे माझा. ढूंढो उसे वो किधर वो रोशनी सी आसमां में छा छोट्या नदी तर चालताना व्हिडिओ तरी येईल ना. बरोबर आहे का नाही? मला हे प्लांटचं नाव नाही माहिती, पण मला एवढं माहिती की याची जी कवळी पानं आहेत ना पहिली, नाही, मोठी ही पानं कवळी नाही ही ह्याचा नाही निघत. ही जी कवळी पानं आहेत ना, ही 2, हा माझा हात आहे बघा. हातावर फोकस कर. हे बघा.
करणे किंवा कलर बनवतात ना हा. त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. अजून एक गोष्ट, मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला होता आणि मी अशी खाली बसून ते पानाला हे करत होते, असं करत होते, रंग काढायचा होता. तर त्यांना असं वाटलं की आम्ही रोल बनवत होतो, रोल, आणि त्यामुळे ते आले आमच्याकडे चौकशी करायला, तुम्ही रोल बनवत आहात. आम्ही म्हटलं नाही, इट्स जस्ट औषधी वनस्पती, आम्ही फक्त व्हिडिओसाठी ब्लॉगसाठी करत होतो. ते गेले निघून. पण आमच्याकडे बघून असं वाटतं का की आम्ही रोल फुकणारी माणसं. हे बघा हिच्याकडे बघून वाटतं का guys?